नमस्कार रसिक श्रोते हो. मी प्राध्यापक डॉक्टर दिलीप पवार, मराठी विभाग प्रमुख, KTHM महाविद्यालय नाशिक. आज आपणासमोर सादर करीत आहे डॉक्टर प्रकाश आमटे लिखित प्रकाश वाटा या आत्मचरित्रातील विस्तारती वैद्यकीय सेवा ह्या भागाचा पूर्वार्ध. विस्तारती वैद्यकीय सेवा. हेमलकशाचा आमचा दवाखाना पहिल्यापासून मोफत आहे. सगळे उपचार अगदी शस्त्रक्रियांपासून बाळंतपणापर्यंत सर्व मोफत. औषधही इथूनच पुरवली जातात, तीही मोफतच. इथले पेशंट्स इतके कमालीचे गरीब की त्यांच्याकडून पैशाची अपेक्षा कशी करावी. अर्थात आदिवासींबरोबरच ह्या भागातले दुकानदार, वन खात्याचे कर्मचारी वगैरेंकडूनही आम्ही उपचाराचे पैसे घेतले नाहीत. इंजेक्शनचे मात्र 2 रुपये घ्यायचं ठरवलं. इथल्या आदिवासींना सुई टोचली की खरे उपचार केले असं वाटतं. खरं तर प्रत्येक वेळेस इंजेक्शन द्यायची गरज असतेच असं नाही, पण त्यांना हे पटवणं ही काही सोपी गोष्ट नव्हती. इंजेक्शनला पैसे पडतात हे कळल्यामुळे त्यांच्या आग्रहाला थोडा आळा बसला. अर्थात जिथे जरुरीचं तिथे आम्ही स्वतःहूनच इंजेक्शन द्यायचो. अशा वेळी अर्थातच आम्ही कुणाला पैशांसाठी अडवलं नाही. संपूर्ण आरोग्य सेवा मोफत देण्याच्या आमच्या या भूमिकेमुळे औषधांच्या खर्चाची तोंडमिळवणी करणं ही कायमची समस्या राहिली. त्यात अचानक काही साथ आली आणि पेशंट्स वाढले की आणखीनच धावपळ व्हायची. जेवढे पेशंट जास्त तेवढा खर्च जास्त. औषधांवरचा खर्च वाचवता यायचा नाही. त्यामुळे काटकसर आमच्या 5वीलाच पुजलेली. हेमलकशाच्या दवाखान्यात जेवढी पेशंटची संख्या वाढायला लागली तशी आम्हाला काटकसरही वाढवावी लागली. इथे डॉक्टर्स असे आम्ही दोघंच आणि येणाऱ्या जवळजवळ सगळ्याच केसेस अवघड, कस बघणाऱ्या, शारीरिक आणि मानसिक दृष्ट्या थकून टाकणाऱ्या. पण प्रशिक्षित नर्सेस आम्हाला परवडणाऱ्या नव्हत्या. शिवाय इतक्या आडबाजूला कोण येणार हा प्रश्नही होताच. त्यामुळे आमच्या कार्यकर्त्यांनाच आम्हाला आमचे सहाय्यक बनवावं लागलं. पाहता पाहता तेही चांगले तयार झाले आणि आव्हानं निभावू लागले. दवाखान्याला विशिष्ट वेळ नसल्याने आम्ही सतत कामात असायचो. अशा वेळेस या मदतनीसांची आम्हाला खूप मदत झाली. हेमलकशाच्या परिसरातील लोकांना आमच्या कामाचं महत्त्व पटू लागल्यानंतर पेशंटची संख्या खूपच वाढायला लागली. रोज किमान 100 पेशंट्स आमच्याकडे येत असत. वेगवेगळ्या समस्या घेऊन आलेले हे पेशंट्स तपासणं, त्यांना औषधं देणं, उपचार करणं, ऑपरेशन्स करणं हे काम अक्षरशः अंगभर होऊ लागलं. पण त्यांच्याबद्दल मनात तक्रारीची भावना कधीच नव्हती. कारण आम्ही त्यांच्याचसाठी इथे आलो होतो. त्यांची खूप वाट बघितली होती. त्यामुळेच आमच्या प्रयत्नांना यश येत असल्याचं बघून मनात खूप आनंद होत होता. सतत इतके पेशंट्स दिवस-रात्र कुठल्याही क्षणी बघायचे, तेही कधीच सुट्टी न घेता याचा शरीरावर ताण पडायचा, पण तरीही आमच्या मनात सतत समाधानाची भावना होती. काही वेळेस किरकोळ कारणासाठीही लांब लांबून पेशंट्स यायचे. ते कुठून कुठून चालत येत, कारण त्यांचा आमच्यावर विश्वास जडला होता. या गोष्टीचा आनंद व्हायचा, पण साध्या साध्या गोष्टीसाठी त्यांना एवढं लांब यावं लागू नये असंही मनोमन वाटायचं. म्हणूनच या संदर्भात काय करता येईल याचा आम्ही विचार करू लागलो. शेवटी विचारांती वेगवेगळ्या ठिकाणी मेडिकल सब सेंटर्स उभारावीत असं आम्ही ठरवलं. तिथे प्रथमोपचार किंवा किरकोळ औषधं द्यायची अशी ही कल्पना होती. या भागात काही आजार नेहमीचेच, त्यामुळे त्यासाठीच्या गोळ्याही ठराविक. अमुक आजाराला अमुक गोळ्या असं आम्ही कार्यकर्त्यांना ठरवून दिलं. त्याप्रमाणे कार्यकर्त्यांनी औषधं द्यायची. ठरलेली औषधं लागू पडली नाही तर इंजेक्शन द्यायचं. त्यानंही बरं वाटलं नाही तर त्याला दवाखान्यात पाठवायचं. या व्यवस्थेमुळे एकतर आमच्यावरचा ताण थोडा कमी होईल
आणि मुख्य म्हणजे छोट्या कारणासाठी पेशंटला लांब यायला लागणार नाही, हा हेतू मनाशी होता. त्याप्रमाणे मुकुंदा दीक्षित आणि शरद कुलकर्णी हे सुरुवातीचे कार्यकर्ते सेंटरवर काम करायला लागले. जे थोडेफार शिकले होते अशांना आम्ही त्यांच्या मदतीला किंवा अन्य सेंटरवर पाठवलं. बेअर फूट डॉक्टर ही संकल्पना अशी साकारली. बेअर फूट डॉक्टर्स मार्फत मेडिकल सब सेंटर चालवणं ही त्या काळी अभिनव कल्पना होती. तिला उत्तम प्रतिसाद मिळालाच, परंतु हेमलकशाच्या आमच्या दवाखान्याची कीर्ती परिसरात वाढत गेल्याने आमच्याकडे येऊन उपचार घेणाऱ्यांची संख्याही वाढत गेली. आमच्या दवाखान्यात आंध्र प्रदेशातल्या 80 खेड्यांतून, बस्तरच्या जंगलातल्या सुमारे 250 खेड्यांतून आणि चार्मोसी ह्या 100 किलोमीटरवरच्या तालुक्यातील सुमारे 125 खेड्यांतून आदिवासी औषधांसाठी यायला लागले होते. त्यामुळेच या सगळ्यांची काहीतरी नोंद, रेकॉर्ड ठेवायची गरज आम्हाला वाटू लागली. आमच्या दवाखान्यातून उपचार घेऊन गेलेला एखादा माणूस परत उपचारासाठी आला तर तो आधी कशासाठी आला होता, त्याला काय औषध दिलं होतं, हे कळणं या रेकॉर्डमुळे सोपं जाणार होतं. कारण जुनी माहिती विचारली तर ती सांगण्या एवढी ही माणसं सुशिक्षित नव्हती. त्यामुळे आम्हालाच काहीतरी व्यवस्था करणं आवश्यक होतं. मात्र हे काम सोपं नव्हतं. पण दादा पांचाळांचा मावस भाऊ बबन पांचाळ आणि मंदाने हे रेकॉर्ड तयार केलं. इतरांची थोडीफार मदत झाली, पण खरं श्रेय ह्या दोघांचं. दिवसभराचं काम आटोपल्यावर रात्री बसून ते हे काम करायचे. या दोघांनी मिळून हे सगळं रेकॉर्ड गावांच्या नावांच्या अद्याक्षरांनुसार तयार केलं. प्रत्येक गावाच्या नावाचा एक कप्पा. पेशंट आला की आधी त्याला गावाचं नाव विचारायचं. तो कप्पा उघडला की त्याचं नाव विचारायचं. 1 मिनिटात त्याचा केस पेपर हातात. आता हे सगळं सांगायला सोपं आहे हो, पण 2 लाख पेशंटचं असं रेकॉर्ड हाताने तयार करणं हे भलतंच जिकिरीचं आणि चिकाटीचं काम होतं. या रेकॉर्डमुळे प्रत्येक पेशंट बद्दलची माहिती तर मिळालीच, पण कुठल्या गावाचे किती पेशंट आहेत, त्यांना सामान्यतः होणारे आजार कोणते आहेत आणि कोणत्या औषधाला त्यांनी कसा प्रतिसाद दिला, अशी सार्वजनिक आरोग्याच्या दृष्टीने महत्वाची माहितीही मिळू शकली. अर्धपोटी राहणं, त्यातून ॲनिमिया होणं, बायकांमध्ये याचं प्रमाण जास्त असणं आणि त्यामुळे ॲनिमिक बाळ जन्माला येणं हे इथले प्रमुख प्रश्न असल्याचं या रेकॉर्डमुळे स्पष्ट झालं. सेरिब्रल मलेरिया ह्या धोकादायक आजाराने आमचं लक्ष वेधून घेतलं. शिवाय त्वचा रोगांचं प्रमाणही खूप वाढलं आहे हे आम्हाला जाणवत होतंच आणि ते कागदपत्रांतूनही स्पष्ट झालं. जेव्हा माडिया आदिवासी कपडे घालत नव्हते तेव्हा खरूज वगैरेंसारखे त्वचारोग व्हायचा प्रश्नच नव्हता. पण ते कपडे घालू लागल्यानंतर कपड्यांची स्वच्छता ठेवायची असते हे त्यांना माहीतच नव्हतं. ते साबण वापरत नाहीत. कपडे एकदा अंगावर घातले की ते काढायचेच नाहीत अशी त्यांची पद्धत. अंघोळीच्या वेळी नदीच्या पाण्यात बुडी मारून बाहेर आल्यावर परत तेच कपडे घालायचे. या पद्धतीमुळे त्वचारोग होऊ लागले आणि पसरू लागले. मग कपडे धुणं आणि बदलणं कसं आवश्यक आहे हे त्यांना समजावून सांगायला सुरुवात केली. त्यांच्यासाठी हा सारा प्रकारच नवा होता. माडियांच्या आरोग्य, आहार आणि जीवनशैलीविषयी अशा अनेक बाबतीत आम्ही त्यांना सल्ला देत होतो, मार्गदर्शन करत होतो. ही माणसे भलतीच आज्ञाधारक. आम्हाला त्यांच्याकडून काही नको आहे आणि त्यांना मदत करायचीच आमची इच्छा आहे, हे ह्या भोळ्या बावड्या लोकांनी ओळखलं होतं. त्यामुळं गोष्टी सोप्या होत गेल्या. परिसरातील लोकांचा आमच्यावरील विश्वास जसजसा वाढत होता, तसतसा प्रकल्पाचा खर्चही वाढत होता. विशेषतः आम्ही जी औषधं मोफत पुरवत होतो, उपचार पुरवत होतो, त्याचा खर्च मोठा होता.
आनंदवनातून हेमलकशाला सगळी मदत येत असली तरी आकडा फुगत चालला होता. धान्यापासून ते औषधांपर्यंत आणि बांधकाम साहित्यापासून ते खतापर्यंत सर्व प्रकारची मदत आनंदवनातून आम्हाला होत असे. या अर्थाने आनंदवनाने हेमलकशाला कधी काही कमी पडू दिलं नाही. त्याशिवायही थोडी बहुत मदत इतरांकडूनही मिळत असे. हेमलकशाला भेट देणारे पाहुणे तुरळक असले तरी इथे आल्यावर ते काही ना काही स्वरूपात मदत करायचे. हेमलकशाचा औषधांचा खर्च प्रचंड आहे हे ओळखून ऑक्सफॅम या संस्थेनेही 1978 ते 1985 या काळात आम्हाला त्यासाठी अनुदान दिलं. गुल असनानी या योगायोगाने स्नेही बनलेल्या गृहस्थांनीही औषधांच्या खर्चासाठी मोठी मदत केली. त्यांच्यामुळे आमचा भार बराच हलका झाला आणि त्यांच्यामुळेच मदतीची इतर कवाडही आमच्यासाठी खुली झाली. या गुल असनानी यांच्याशी माझी ओळख अगदी अपघातानेच झाली. नर्मदा आंदोलनाच्या वेळी बाबा आनंदवनाबाहेर होते. आंदोलनात असतानाच त्यांची तब्येत बिघडली आणि ते चक्कर येऊन पडले. म्हणून त्यांना इंदूरच्या एका हॉस्पिटलात हलवण्यात आलं. मी आणि विकास तिथे जाऊन पोहोचलो. तिथे गेल्यानंतर त्या हॉस्पिटलचे एक संचालक डॉक्टर भगवानानी यांच्याशी ओळख झाली. गप्पा गोष्टी झाल्या. आमच्या कामाबद्दल त्यांनी समजून घेतलं. इतरांशीही ओळख करून दिली. माझ्याकडे हेमलकशाच्या फोटोंचा अल्बम होता. तो सगळ्यांनी बघितला. विशेषतः त्यातले प्राण्यांचे फोटो सगळ्यांनाच खूप आवडले. बाबांवर उपचार करणारे डॉक्टर गांधी जरा रोखठोक होते. माझ्या अवताराकडे पाहून त्यांना मी डॉक्टर आहे असं वाटलं नसावं. पण फोटो पाहिल्यावर ते म्हणाले, अरे मैं तो सिर्फ नाम का गांधी हूं, असली गांधी तो तू ही निकला. तर ते असो. पुढे आम्ही आपापल्या ठिकाणी परतलो आणि कामांमध्ये गढून गेलो. पण जवळजवळ 10 वर्षांनी डॉक्टर भगवानानी यांचा मला फोन आला. हे साल होतं 2001. निवृत्त होऊन ते पुण्याला स्थायिक झाले होते. त्यांची बहीण व तिचे पती म्हणजे गुल असनानी अमेरिकेत स्थायिक झाले होते. त्यांना भारतातल्या चांगल्या संस्थेला देणगी द्यायची इच्छा होती. भगवानानी यांनी त्यांना माझं नाव सांगितलं. खरं तर त्यांनी आनंदवन हेमलकसा काहीच पाहिलेलं नव्हतं. 10 वर्ष संपर्कही नव्हता. तरीही त्यांनी माझी आठवण ठेवली होती. मग भगवानानी, त्यांचे मेहुणे गुल असनानी, त्यांची पत्नी हे सगळे प्रकल्प बघायला आले. प्रकल्प पाहून आपण ह्या प्रकल्पासाठी काहीतरी करायला हवं असं त्यांना प्रकर्षाने वाटलं आणि ज्या गोष्टींची सर्वाधिक गरज आहे त्याची योजना करायला त्यांनी मला सांगितलं. मी बरं म्हटलं खरं, पण अशी योजना वगैरे तयार करण्याबाबत मी अगदीच मागासलेलो होतो. शेवटी त्यांनीच योजना तयार केली. मी त्यांना आम्हाला येणाऱ्या अडचणींबद्दल सांगितलं. दवाखान्यातल्या औषधांचा खर्च ही आमच्या पुढची सर्वात मोठी समस्या आहे हे सांगितलं. माझं म्हणणं त्यांनी ऐकून घेतलं आणि एका फटक्यात पहिल्या वर्षासाठी 5 लाख रुपये देण्याचं सांगून टाकलं. विशेष म्हणजे लगोलग त्यांनी पैसेही पाठवून दिले. त्यानंतर ते आमच्या प्रकल्पाचा हिस्साच बनून गेले. गुल असनानी हे अमेरिकेतल्या रोटरी क्लबचे सदस्य होते. रोटरी आमच्यासारख्या उपक्रमांना मदत करते हे त्यांना माहीत होतं. त्यामुळे औषधांसाठी आणखी निधी मिळवावा अशी कल्पना त्यांनी मांडली. भारतातल्या कुठल्या तरी रोटरी क्लबने आम्हाला स्पॉन्सर करायचं आणि अमेरिकेतील रोटरी क्लबकडे या कामाची शिफारस करायची अशी या योजनेची पहिली पायरी होती. जेवढा निधी भारतातील रोटरी क्लब उभा करेल तेवढी रक्कम अमेरिकेतील रोटरी क्लब देईल असं ह्या योजनेचं स्वरूप होतं. मी ही योजना मनावर घेतली
आणि नागपूरच्या डॉक्टर मित्रांकडे गेलो. त्यांच्या मदतीने 2 वेगवेगळ्या क्लबशी मी चर्चा केली. त्यांनी आम्हाला मदत करण्याची भूमिका घेतली. दवाखान्याच्या खर्चासाठी इथल्या रोटरी क्लबने $1,000 आणि अस्नानींनी $15,000 असे एकूण $16,000 उभे केले. मग अस्नानींनी अमेरिकेच्या रोटरी क्लब मार्फत तेवढेच म्हणजे $16,000 मिळवून दिले. अशा रीतीने एक रकमी $32,000 म्हणजे जवळजवळ 15 लाखांची रक्कम आम्हाला मिळाली. हे पैसे आम्हाला 2 वर्ष पुरले. 2 वर्षांनी नागपूरच्या दुसऱ्या रोटरीच्या शाखेने आम्हाला अशीच मदत केली. त्यानंतर चाळीसगावचे डॉक्टर महाजन, शशी धामणे यांच्याशी मी बोललो. तेही मदतीसाठी तयार होते. मग त्यांच्या रोटरी क्लबकडून ही सगळी प्रक्रिया पार पडली. अशा रीतीने 2001 ते 2007 या वर्षांत रोटरी क्लब आणि गुल अस्नानी यांनी आमचा औषधांचा खर्च उचलला. मुलांच्या हॉस्टेलसाठीही त्यांनी भरघोस मदत दिली. या मदतीमुळे आम्ही आमच्या वैद्यकीय सेवेचा परीघ वाढवू शकलो. या भागाचा उत्तरार्ध ऐकायला विसरू नका. धन्यवाद.